नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं GBM अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण 1 ते 11 डिसेंबरपर्यंतचे जे काय चालू घडामोडीवरचे अत्यंत महत्त्वाचे असे 25 प्रश्न घेऊन आलेलो आहोत। ठीक आहे, तर त्यासाठी मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा। प्रत्येक प्रश्न महत्त्वाचा आहे मित्रांनो, व्हिडिओ स्किप करू नका, कारण एक मार्क आपल्याला महत्त्वाचा आहे। पोलीस भरती आता फेब्रुवारीमध्ये लागलेलीच आहे, तर त्यासाठी मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा। ठीक आहे, आता मित्रांनो आपला पहिला प्रश्न बघा काय आहे। महाराष्ट्राचे 50वे मुख्य सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? पर्याय आहेत बघा आपले राजेश कुमार, राजेश अग्रवाल, गोविंद मोहन, TV सोमनाथन। तर मित्रांनो आपलं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय बी, राजेश अग्रवाल। पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 2, शहर पक्षाची निवड करणारे महाराष्ट्रातील पहिले शहर कोणते? पर्याय काय आहेत आपले बघा अमरावती, सातारा, वर्धा, भंडारा। तर मित्रांनो आपलं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय ए, अमरावती। तर मित्रांनो अमरावती हे जे शहर आहे हे महाराष्ट्रातील शहर पक्षी निवड करणारं पहिलं शहर ठरलेलं आहे। ठीक आहे, तर मित्रांनो प्रश्न असा पण विचारला जाऊ शकतो, अमरावती या शहराचा शहर पक्षी म्हणून कोणत्या पक्षाची निवड करण्यात आली आहे? तर ते पण तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे। तांबट नावाचा पक्षी आहे, तर त्याची अमरावती शहराचा शहर पक्षी म्हणून निवड केलेली आहे। आता पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 3, भारतीय संविधानाच्या 75व्या वर्धापन दिनानिमित्त महाराष्ट्र सरकारकडून युनेस्कोच्या मुख्यालयामध्ये कोणाचा पुतळा बसवण्यात आला? पर्याय काय आपले बघा महात्मा गांधी, डॉक्टर राजेंद्र प्रसाद, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, BN राव। तर मित्रांनो आपलं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय सी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। प्रश्न क्रमांक 4 बघा, सध्याच्या महासंचालक रश्मी शुक्ला यांच्या निवृत्तीनंतर म्हणजे निवृत्त होणार आहेत कधी? तर 31 डिसेंबर 2025 या आता सध्या आपल्या पोलीस महासंचालक आहेत, तर ह्या 31 डिसेंबर 2025ला निवृत्त होणार आहेत। तर त्यांच्या जागी नवे पोलीस महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती केली जाणार आहे? ठीक आहे, आपले पर्याय काय आहेत बघा सदानंद दाते, राकेश मारिया, संजय कुमार वर्मा, भूषण गगराणे। तर मित्रांनो आपलं बरोबर उत्तर काय असणार आहे पर्याय ए, सदानंद दाते। प्रश्न क्रमांक 5 बघा, PNB म्हणजेच पंजाब नॅशनल बँकच्या पहिल्या महिला ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे? आपले पर्याय काय आहेत बघा शफाली वर्मा, दीप्ती शर्मा, हरमनप्रीत कौर, मिताली राज। तर मित्रांनो आपलं बरोबर उत्तर काय असणार आहे पर्याय सी, हरमनप्रीत कौर। तर मित्रांनो प्रत्येक प्रश्न तुम्ही काळजीपूर्वक बघा, प्रत्येक प्रश्न महत्त्वाचा आहे। एक मार्क आपल्याला खूप मेहनतीनं कमवावा लागतो, कारण जो एका मार्कानं जो परीक्षेला उडतो तर त्याला खरी किंमत माहीत असते की 1 मार्क आपल्याला कसा भेटतो। ठीक आहे, तर त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। आणि अजून जर काही विद्यार्थी मित्रांनी आपल्या यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलं तर लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे हे जे महत्त्वाचे प्रश्न आहेत ते तुम्हाला नेहमी बघायला भेटतील। ठीक आहे, आता आपला प्रश्न क्रमांक 6 बघा, सीमा सुरक्षा दलाच्या म्हणजेच BSFच्या महासंचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? आपले पर्याय आहेत बघा प्रवीण कुमार, दलजीत सिंह चौधरी, ज्ञानेंद्र प्रताप सिंह, संजय सिंगल। तर मित्रांनो आपलं बरोबर उत्तर काय असणार आहे पर्याय ए, प्रवीण कुमार। प्रश्न क्रमांक 7 बघा, पर्यटन मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार 2024-25 या वर्षात देशातील सर्वाधिक भेट दिलेल्या स्मारकांपैकी कोणते स्मारक पहिल्या क्रमांकावर आहे? पर्याय काय आपले ताजमहाल, कोणार्क सूर्य मंदिर, कुतुब मिनार, लाल किल्ला। तर मित्रांनो आपलं बरोबर उत्तर काय असणार आहे पर्याय ए, ताजमहाल। आता हे ताजमहाल हे झालं पहिल्या क्रमांकावर, दुसऱ्या क्रमांकावर कुठलं आहे तर कोणार्कचं जे सूर्य मंदिर आहे हे दुसऱ्या क्रमांकावर आहे, आणि तिसऱ्या क्रमांकावर कुतुब मिनार आहे। तर हे तिन्ही पण माहिती असणं गरजेचं आहे, कारण परीक्षेला पहिला विचारला जाऊ शकतो, दुसरा विचारला जाऊ शकतो, तिसरा विचारला जाऊ शकतो, तर हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे। प्रश्न क्रमांक 8, महाराष्ट्र राज्याचे नवीन महाधिवक्ता म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? हा प्रश्न बऱ्याच वेळा पोलीस भरतीला पडलेला आहे, तर त्यासाठी हा प्रश्न तुम्ही लिहून घ्या। पर्याय काय बघा वीरेंद्र सराफ, मिलिंद साठे, आशुतोष कुंभकोणी, C विद्यासागर राव। तर मित्रांनो आपलं बरोबर उत्तर काय असणार आहे पर्याय बी, मिलिंद साठे। प्रश्न क्रमांक 9, फिफाचा पहिला शांतता पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला आहे? पर्याय काय बघा पंतप्रधान नरेंद्र मोदी, व्लादिमीर पुतिन, डोनाल्ड ट्रम्प, शी जिनपिंग। तर मित्रांनो आपलं बरोबर उत्तर काय असणार आहे पर्याय सी, डोनाल्ड ट्रम्प। तर डोनाल्ड ट्रम्प यांना फिफाचा पहिला शांतता पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे। प्रश्न क्रमांक 10 बघा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रभू श्री रामचंद्राच्या 77 फूट बघा मित्रांनो ही प्रभू श्रीरामांची जगातील सर्वात उंच मूर्ती आहे, तर ह्या उंच मूर्तीचं जे अनावरण आहे ते कोणत्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे? पर्याय काय आपले बघा महाराष्ट्र,
गोवा, गुजरात, कर्नाटक. तर मित्रांनो आपलं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय बी गोवा. प्रश्न क्रमांक 11. ऑपरेशन सागर बंधू हे कोणत्या देशाच्या मदतीसाठी सुरू करण्यात आले आहे? पर्याय काय आहेत आपले? श्रीलंका, बांगलादेश, थायलंड, म्यानमार. तर मित्रांनो बरोबर उत्तर असणार आहे पर्याय ए श्रीलंका. प्रश्न क्रमांक 12. नुकतेच पंतप्रधान कार्यालयाचे नाव बदलून कोणते नाव देण्यात आले आहे? पर्याय काय आहेत आपले? जनसेवा कार्यालय, राष्ट्रतीर्थ, सेवा तीर्थ, सेवा सदन. तर मित्रांनो आपलं बरोबर उत्तर काय असणार आहे? पर्याय सी सेवा तीर्थ. बघा मित्रांनो पंतप्रधान कार्यालयाचं नाव बदलून आता सेवा तीर्थ म्हणून असं ठेवण्यात आलेलं आहे. प्रश्न क्रमांक 13 बघा. मेजर स्वाती महाडिक यांना पहिला महाराणी ताराराणी पुरस्कार जाहीर झाला आहे, तर त्या कोणत्या जिल्ह्यातील आहेत? पर्याय काय आहेत आपले? बघा कोल्हापूर, पुणे, सोलापूर, सातारा. तर मित्रांनो आपलं बरोबर उत्तर काय असणार आहे? पर्याय डी सातारा. तर मित्रांनो बघा जिल्हा विशेष यावर हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर त्यासाठी जे साताराला फॉर्म ज्यांनी टाकलाय का नाही तर त्यांनी ह्या प्रश्नांची तुम्ही नोंद घ्या की हे प्रश्न येऊ शकतो. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 14. जलशक्ती मंत्रालयाने सुजलाम भारत शिखर परिषद कोणत्या शहरात आयोजित केली होती? पर्याय काय आपले? बघा मुंबई, जयपूर, नवी दिल्ली, अहमदाबाद. तर मित्रांनो आपलं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय सी नवी दिल्ली. प्रश्न क्रमांक 15. 10वीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाची परीक्षा पूर्ण होईपर्यंत प्रत्येक महिन्याला आर्थिक मदत म्हणून प्रेरणा योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे? आपले पर्याय काय बघा आसाम, त्रिपुरा, मणिपूर, नागालँड. तर आपलं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय ए आसाम. प्रश्न क्रमांक 16. वॉटर पॉझिटिव्ह दर्जा मिळवणारे भारतातील पहिले विमानतळ कोणते? पर्याय काय आपले? बघा राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ, इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ, छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ. तर मित्रांनो आपलं बरोबर उत्तर काय असणार आहे? पर्याय बी इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ जे की दिल्लीमध्ये आहे. प्रश्न क्रमांक 17. एक दिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जास्त षटकार मारणारा खेळाडू कोण ठरला आहे? आपले पर्याय काय बघा शाहिद आफ्रिदी, क्रिस गेल, MS धोनी, रोहित शर्मा. तर मित्रांनो आपलं बरोबर उत्तर काय असणार आहे? पर्याय डी रोहित शर्मा. प्रश्न क्रमांक 18. 6 डिसेंबर 2025 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची कितवी पुण्यतिथी साजरी करण्यात आली? पर्याय काय आपले? बघा 69वी, 70वी, 75वी, 72वी. तर मित्रांनो आपलं बरोबर उत्तर काय असणार आहे? पर्याय ए 69वी. प्रश्न क्रमांक 19 बघा महत्त्वाचा प्रश्न आहे. आय लाईक चॅलेंजेस नावाचं पुस्तक कोणाच्या जीवनावर आधारित आहे? पर्याय काय आपले? बघा एस अब्दुल नजीर, CP राधाकृष्णन, आनंदीबेन पटेल, आचार्य देवव्रत. तर मित्रांनो याचं बरोबर उत्तर काय असणार आहे? पर्याय सी आनंदीबेन पटेल. प्रश्न क्रमांक 20. ग्लोबल ह्युमन सोसायटी या संस्थेने ग्लोबल ह्युमॅनिटेरियन अवॉर्ड फॉर ॲनिमल वेलफेअर हा पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला आहे? पर्याय काय आपले? बघा अनंत अंबानी, आकाश अंबानी, रणवीर सिंग, शाहरुख खान. तर मित्रांनो याचं बरोबर उत्तर काय असणार आहे? पर्याय ए अनंत अंबानी. प्रश्न क्रमांक 21. वयाच्या 95व्या वर्षी निधन झालेले बाबा आढाव हे कोण होते? आपले पर्याय बघा काय आहेत? राजकीय नेते, राज्यपाल, सामाजिक कार्यकर्ते, संगीतकार. तर मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे पर्याय सी सामाजिक कार्यकर्ते. पुढचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 22. भारतामध्ये फुटबॉलला प्रोत्साहन देण्यासाठी कोणत्या राज्य सरकारने प्रकल्प महादेव नावाचा उपक्रम सुरू केला आहे? पर्याय काय आपले? बघा राजस्थान, गुजरात, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र. तर मित्रांनो याचं बरोबर उत्तर काय असणार आहे? पर्याय डी महाराष्ट्र. तर मित्रांनो महाराष्ट्रानं फुटबॉलला प्रोत्साहन देण्यासाठी काय केलेलं आहे? प्रकल्प महादेव नावाचा एक उपक्रम सुरू केलेला आहे. प्रश्न क्रमांक 23. 90 वर्षावरील माजी सैनिक, शहीद जवानांच्या पत्नी, वीरमाता यांच्या सन्मानार्थ कोणत्या राज्य सरकारने सैनिक तुझे सलाम हा उपक्रम सुरू केला आहे? पर्याय काय आपले? बघा त्रिपुरा, बिहार, आसाम, हरियाणा. तर मित्रांनो बरोबर उत्तर असणार आहे पर्याय सी आसाम. प्रश्न क्रमांक 24. दरवर्षी कोणत्या दिवशी आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिवस साजरा केला जातो? तर बघा पर्याय काय आपले? 10 डिसेंबर, 9 डिसेंबर, 5 डिसेंबर, 7 डिसेंबर. तर आपलं बरोबर उत्तर काय असणार आहे? पर्याय बी 9 डिसेंबर. आणि आपला हा शेवटचा प्रश्न क्रमांक 25. शेतीमध्ये सौर ऊर्जेचा वापर करण्यात कोणते राज्य प्रथम क्रमांकावर आहे? पर्याय काय आपले? बघा उत्तर प्रदेश, कर्नाटक, गुजरात,
महाराष्ट्र. तर आपलं बरोबर उत्तर काय असणार आहे? पर्याय डी महाराष्ट्र. तर मित्रांनो, हे होते आपले 1 ते 11 डिसेंबर पर्यंतचे चालू घडामोडीवरचे महत्त्वाचे असे प्रश्न. असेच जर प्रश्न तुम्हाला बघायचे असतील तर आपल्या चॅनेलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या. चला तर मित्रांनो, भेटूया आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.